ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारच्या अशा 5 योजना आहेत ज्या योजनेतून ज्येष्ठांना मिळत आहेत महिन्याला 1500 म्हणजेच 1500 रुपये। बरेच ज्येष्ठ नागरिक या योजनेपासून वंचित आहेत आणि याचं महत्त्वाचं कारण आहे या योजनेविषयीची माहिती त्यांना मिळालेलीच नाही। बरेच अशिक्षित किंवा खेडोपाड्यात राहणारे, ग्रामीण भागात राहणारे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, जे वृद्ध नागरिक आहेत, अशा लोकांना योजनेपासून जी माहिती आहे ती मिळत नाही। त्यामुळे हे योजनेपासून बरेच वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिक हे वंचित आहे आणि त्यामुळेच आपण आजच्या व्हिडिओमधून अशा 5 योजना पाहणार आहोत की ज्या योजना ज्येष्ठांना खूप महत्त्वाच्या आहेत। ज्येष्ठ नागरिकांना या योजनेतून 1000 ते 1500 रुपयांचा महिन्याला लाभ मिळतो। आपण आजच्या व्हिडिओमधून या 5 योजना आहेत, या 5 योजना कोणत्या आहेत, त्याचा अर्ज कुठे करायचा, कसा करायचा, त्यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत याची सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। आता ज्येष्ठ नागरिक म्हटलं की मानसिक, आर्थिक तसेच आरोग्याच्या समस्या सुरू असतात आणि आता पाहिलं तर बऱ्याच घरात ज्येष्ठ नागरिकांना व्यवस्थित वागणूक दिली जात नाही। या सर्वांचा विचार करता ज्येष्ठांना एक आर्थिक पाठबळ म्हणून सरकारने बऱ्याच सवलती दिल्या आहेत, बरेच लाभ सुद्धा दिले आहेत। आपण काल एक व्हिडिओ पोस्ट केला होता, त्यामधून सुद्धा काही लाभांबद्दल सांगितले किंवा ज्येष्ठ नागरिक सीनियर सिटीजन जे कार्ड आहे ते कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला त्याचे फायदे कोणते घेता येणार आहेत हे सुद्धा आपण कालच्या व्हिडिओमधून सांगितले आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की बघा। परंतु आजच्या व्हिडिओमधून आपण अशा 5 योजना पाहणार आहोत की जे दुर्बल, ग्रामीण भागातले किंवा गरीब, ज्यांना पैशाची गरज आहे, आर्थिक, मानसिक तसेच त्यांना आरोग्यविषयी जर पाठिंबा हवा असेल तर त्यासाठी कोणत्या योजना कामी येणार आहेत या योजना आपण डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। आता महत्त्वाचं म्हणजे या 5 योजना आहेत, या योजना कधीच बंद न होणाऱ्या योजना आहेत, कारण या योजना कोणतंही सरकार आलं तर बंद होणार नाहीत, कारण या योजना सरकारला सुद्धा परवडणाऱ्या योजना आहेत। या योजनेसाठी तुम्हाला महिन्याला 1500 रुपये योजनेतून मिळणार आहेत, परंतु त्याच्या पात्रतेच्या अटी असे दिले आहेत की ते या योजना आहेत त्या सरकारला परवडणाऱ्या योजना आहेत, त्यामुळे या योजना कधीच बंद होणार नाहीत। त्यातील पहिली योजना आहे ती म्हणजे श्रावणबाळ सेवानिवृत्त वेतन योजना। ही योजना समाजातील निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवली जाते। या योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत म्हणून ही योजना सुरू केलेली आहे। आता श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं तर लाभार्थी 65 वर्षावरील निराधार वृद्ध नागरिक आहेत। त्यासाठी कागदपत्र लागणार आहेत विहित नमुन्यातील अर्ज, वयाचा दाखला तसेच किमान 15 वर्षापासून महाराष्ट्रात असलेला रहिवासी दाखला, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, कमाल उत्पन्न हे 21,000च्या आतमध्ये असावं, त्यानंतर आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र म्हणजे मतदान कार्ड, त्यानंतर बँक पासबुक आणि अर्जदाराचा एक फोटो। ही जर कागदपत्रे तुमच्याकडे असतील, 21,000पेक्षा कमी उत्पन्न असेल आणि तुम्ही जर 65 वर्षावरील निराधार वृद्ध व्यक्ती असाल तर तुम्ही या योजनेचा नक्की लाभ घेऊ शकता। या योजनेचा अर्ज कुठे करायचा तर तहसील कार्यालयात किंवा सेतू केंद्रात जाऊन तुम्ही या योजनेसंबंधित अर्ज करू शकता। या योजनेचा अर्ज मंजूर झाल्यावर तुम्हाला रक्कम मिळण्यास चालू होते। याची रक्कम तुम्हाला महिन्याला 1500 रुपये मिळणार आहे। त्यानंतरची पुढची योजना आहे ती म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना। ही योजना अपंग ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप महत्त्वाची योजना आहे। ही योजना 18 ते 79 वयोगटातील सर्वांसाठीच आहे, म्हणजे ही योजना फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठीच नाही तर ज्येष्ठ नागरिकांसहित जे तरुण आहेत 18 ते 79 वयोगटातील आहेत त्यांना सुद्धा ही योजना महत्त्वाची आहे। 80% जास्त आणि बहु अपंगत्व असलेल्या ज्येष्ठांसाठी ही योजना खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे। त्यासाठी कागदपत्रे लागणार आहेत विहित नमुन्यातील अर्ज, अपंगाचा दाखला, दारिद्र्य रेषेखालील दाखला तसेच 15 वर्ष महाराष्ट्रात असलेला रहिवासी दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र तसेच बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला आणि रेशन कार्ड। हे सर्व जर कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर तुम्हाला इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेता येणार आहे। अर्ज मंजूर झाल्यावरती दर महिना तुम्हाला 1500 रुपयाचा लाभ मिळणार आहे। अर्ज हा तुम्ही तहसीलदार कार्यालयात किंवा सेतू केंद्रात जाऊन भरू शकता।
त्यानंतरची पुढची आणि तिसरी योजना आहे जी ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची आहे ती म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना। यासाठी लाभार्थी पात्रता आहे ती म्हणजे 65 वर्षावरील निराधार व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात। यासाठी लागणारी कागदपत्रे असणार आहेत विहित नमुन्यातील अर्ज, तसेच वयाचा दाखला, त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील दाखला, कुटुंबाचे नाव गावाच्या किंवा शहराच्या दारिद्र्य रेषेखालील यादीत असावे असा दारिद्र्य रेषेखालील दाखला, त्यानंतर रहिवासी दाखला, 15 वर्षापूर्वी महाराष्ट्रात रहिवासी असलेला तो दाखला, त्यानंतर आधार कार्ड, त्यानंतर रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र म्हणजेच मतदान कार्ड, तसेच बँक पासबुक, त्यानंतर बँक पासबुक म्हणजे बँक पासबुकचं झेरॉक्स आणि अर्जदाराचा फोटो इत्यादी कागदपत्रे जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यासाठी अर्ज कुठे करायचा तर तहसीलदार कार्यालयात किंवा सेतू केंद्रात यासाठी अर्ज करू शकता। अर्ज मंजूर झाल्यावरती दरमहा तुम्हाला 1500 रुपयाची रक्कम ही मिळणार आहे। त्यानंतरची पुढची आणि चौथी योजना आहे ती म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना। यासाठी लाभार्थी पात्रता आहे समाजातील दुर्बल घटक, त्यानंतर विधवा, दिव्यांग, दुर्धर, आजारग्रस्त, तसेच अनाथ, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला किंवा 35 वर्षावरील अविवाहित ज्या स्त्री आहेत त्या, किंवा ज्येष्ठ 60 ते 65 वयोगटातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सुद्धा, आणि जे दुर्बल आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यासाठी लागणारी कागदपत्रे असणार आहेत ती म्हणजे विहित नमुन्यातील अर्ज, वयाचा दाखला, तसेच 15 वर्ष महाराष्ट्रात असलेला रहिवासी असलेला दाखला, त्यानंतर विधवा महिला अर्ज करत असतील तर पतीचा मृत्यूचा दाखला, तसेच दिव्यांग अर्ज करत असतील तर दिव्यांग प्रमाणपत्र, तसेच आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र म्हणजेच मतदान कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, त्यानंतर मतदान ओळखपत्र मी आता सांगितलं तेच निवडणूक ओळखपत्र आणि अर्जदाराचा फोटो ही जर कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर तुम्ही या योजनेचा अर्ज करू शकता। हा अर्ज कुठे करायचा तर या योजनेचा अर्ज तहसीलदार कार्यालयात किंवा सेतू केंद्रात जाऊन करू शकता। या योजनेसाठी सुद्धा तुम्हाला दरमहा 1500 रुपयांचा लाभ मिळणार आहे। त्यानंतरची पुढची योजना आहे ती म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना। या योजनेसाठी लाभार्थी पात्रता असणार आहे दारिद्र्य रेषेखालील विधवा महिला। त्यासाठी कागदपत्र लागणार आहेत विहित नमुन्यातील अर्ज, वयाचा दाखला, विधवा महिला असेल तर पतीचा मृत्यूचा दाखला, किमान 15 वर्षापासून महाराष्ट्रात रहिवासी असलेला दाखला, त्यानंतर आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक, तसेच झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, तसेच रहिवासी दाखला इत्यादी जर कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर तुम्हाला इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेचा अर्ज करता येतो। आता हा अर्ज कुठे करायचा तर हा अर्ज तहसीलदार कार्यालय किंवा सेतू केंद्रात करायचा आहे। अर्ज मंजूर झाल्यावरती दर महिना 1500 रुपयांचा लाभ तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळणार आहे। तर आज आपण अशा 5 योजना पाहिल्या ज्या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला 1000 ते 1500 रुपये मिळणार आहेत। या महत्त्वपूर्ण योजना आहेत, यांची मी पूर्ण डिटेलमध्ये कागदपत्रे किंवा अर्ज कुठे करायचा याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिली आहे। सो हा कामाचा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त ज्येष्ठांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।